7 मार्च 2026 कोरिओलेनस हा ब्रिटिश सिनेमा पाहिला. शेक्सपियरच्या स्टोरीवर आधारित आहे. रोमन लीडरची स्टोरी. एक योद्धा होऊन गेला ज्यांनी रोम करता खूप लढाया लढल्या आणि जिंकवलं, पण शेवटी त्याचा अंत कसा झाला त्याची स्टोरी. तर हा जो रोमन लीडर असतो मार्कस, तर तो नेहमीच म्हणजे कुठलं युद्ध रोमवर अटॅक झाला की आधी पुढे होऊन लढायचा आणि अंगावर किती त्याला जखमा झाल्या तरी पण तो थोडासा रूढ होता, उद्धट होता, आपल्या जनतेशी प्रेमाने वागत नव्हता, त्याच्यामुळे जनता त्याच्या अगेन्स्ट होती, म्हणजे जनतेला तो आवडत नव्हता. पण आता एक मोठं युद्ध जिंकल्यानंतर मग इलेक्शन्स होणार असतात की ज्याच्यामध्ये कॉर्पोरेट नाही, काउन्सिलरला सिलेक्ट करायचं असतं आणि त्याच्याकरता जनतेचे वोट खूप महत्वाचे असतात. तर सगळे त्याच्या जे लीडर लोक असतात ते म्हणतात की तू जनतेशी चांगला बोल, व्यवस्थित बोल. तो म्हणतो मला कधी जमलंच नाहीये ते, तर मी अशी त्यांच्या समोर मान नाही दुखवू शकत. तरी तो पुष्कळ पोलाइटली बोलतो. तर तेव्हा जनता हो हो म्हणते. पण काही लीडर्स असे असतात की ज्यांना यांनी भावं मार्कसनी काउन्सिलर हे पटत नव्हतं, मग ते जाऊन परत भडकवतात त्या मुलांना आणि लोकांना. आणि मग ज्या दिवशी वोटिंगची वेळ असते तेव्हा ते सगळे त्याच्या अगेन्स्ट मध्ये जातात. त्याची आई, त्याची बायको, मुलगा सगळे त्याला बोललं नाही, म्हणजे आई आणि बायको समजवतात की तू थोडस नरमाईने वाग, असं बोल तसं बोल, पण तो म्हणतो नाही, मी नाही बोलू शकत, आणि तो तसंच करतो. आणि मग ते म्हणतात मग अशाने आम्ही तुला घालवून टाकतो. तो म्हणतो ठीक आहे, मलाच राहायचं नाही तुमच्या बरोबर, मी निघून जातो. आणि तो सगळं सोडून निघून जातो रोम. म्हणजे त्याला असं वाटतं मी रोम करता इतकं केलंय, माझं रक्त सांडलंय, जीव जायची वेळ आली, माझ्या अंगावर इतक्या जखमा आहेत 2 डझनाच्या वर, आणि तरी या लोकांना याची किंमत नाहीये. तर मला मग अशा रोम करता काही करायचंच नाही, आणि म्हणून तो सोडून निघून जातो. जातो जातो तर त्याचा शत्रू असतो. तर त्याला रोम हवं असतं आणि दोघे कट्टर शत्रू असतो. तो त्याला जाऊन मिळतो आणि एमिडस मध्ये राहत असतो. तर त्याला सांगतो सगळं काय काय झालं आणि म्हणतो आता मी तुझाच सैनिक बनून राहणार आणि रोम पण जिंकूया. तुला तुला रोम हवंय ना, मी तुला जिंकून देतो. आणि मग हे लोक पूर्ण तयारीनिशी अटॅक करतात. मग जसंच रोमला कळतं की आता हे लोक येतात ते अटॅक करायला, तर जाहीर आहे की रोम ते परत त्यांच्या हातात जाणार आणि सगळं धूळधाण होणार. तर मग हे लोक प्रयत्न करतात पण कोणीच ऐकत नाही. मग शेवटी त्याची आई, बायको आणि मुलगा तिघही त्याला समजावायला जातात आणि मग आई बरंच त्याला समजावते आणि त्याचं मन एकदम परिवर्तित होते. तरी तो त्याला विचारतो की ठीक आहे का, करूया मग आपण रोम त्यांच्या स्वाधीन त्यांना देऊन टाकूया. तर तो हो म्हणतो आणि मग हा जाऊन तिथे ट्रीटी साईन करून येतो आणि त्याची आई तिथली लीडर बनते, काउन्सिलर बनते आणि हा परत येतो याच्याजवळ. पण तोपर्यंत ह्याला खूप राग आलेला असतो त्याच्या शत्रूला, त्या अमिडसला, की मी आतापर्यंत त्याचा द्वेषच करत होतो, पण हा आला माझ्याजवळ, पोलाइटली वागला, मला खरंच वाटलं की तो आपलासा झाला, पण त्यांनी हळूहळू सगळ्या माझ्या सैनिकांना स्वतःच्या बाजूने केलं आणि आता रोम जेव्हा घ्यायची वेळ आली तेव्हा परत देऊन टाकलं. याला काय अर्थ आहे, आता ह्याला जगायचा अधिकार नाही. आणि मग ते सगळे मिळून त्याच्यावर वार करतात आणि तो तिथेच म्हणजे मरून जातो. शेवटी म्हणजे रोम करताच त्याचा जीव जातो. तर थोडक्यात ॲम्बिशियस असतो, लढवय्या असतो, सगळं असतं, पण जे थोडंसं काय म्हणायचं
कंपॅशन, दया, कारुण्य किंवा लोकांच्या प्रती प्रेम ह्या ज्या भावना असतात त्या त्याच्यामध्ये नसतात आणि मग तो जीवाला मुकतो. अशी थोडीशी जरा सॅड स्टोरी आहे त्या लीडरची, पण ठीक आहे. ओके. आहे एकदा पाहण्यासारखं.